ओके. सो लास्ट लेक्चरला आपण काय स्टार्ट केलेलं? केमिकल प्रॉपर्टीज. कशाचे केमिकल प्रॉपर्टीज? केमिकल प्रॉपर्टीज ऑफ व्हॉट? फिनॉल. त्या केमिकल प्रॉपर्टीज ऑफ फिनॉल मध्ये आपण ऍसिडिक कॅरेक्टर बघितलं. त्या ऍसिडिक कॅरेक्टर मध्ये आपण असं डिस्कस केलं की फिनॉल हा कसा असतो नेचरमध्ये? ऍसिडिक असतो. कारण त्यातला OH बॉन्ड काय होऊ शकतो? ब्रेक. आणि OH बॉन्ड ब्रेक होऊन तो काय करू शकतो? H+ आयन काय करू शकतो? तर देऊ शकतो. ठीक आहे. आता ऍसिडिक कॅरेक्टर ऑफ फिनॉल, त्यानंतर त्यामधले रिएक्शन्स 3 पार्ट मध्ये आपण डिवाइड करतो. एक आहे रिएक्शन इन्व्हॉल्विंग ब्रेकिंग ऑफ O-H बॉन्ड, दुसरा आहे रिएक्शन इन इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन, आणि तिसरा आहे स्पेशल टाइप ऑफ रिएक्शन्स. तिसरा कोणता रिएक्शन आहे? स्पेशल टाइप ऑफ रिएक्शन्स. तर सगळ्यात पहिला बघा, reactions involving breaking of O-H bond. Reactions involving breaking of O-H bond. So जेव्हा आपण reactions involving breaking of O-H bond बघतो, बघा जर आपण फिनॉल घेतला C6H5OH, या फिनॉलला आपण रिएक्टिव्ह मेटल्स बरोबर ट्रीट केलं. कशाबरोबर ट्रीट केलं? आता रिएक्टिव्ह मेटल्स मध्ये कोण येतंय? सोडियम. कोण येतंय? सोडियम. सो जर आपण सोडियम बरोबर ट्रीट केला, हा 2 टाइम्स आणि हा आपण काय घेतला तर 2 टाइम्स, हा O- आहे आणि हा H काय आहे तर प्लस, तर H+ च्या जागी Na येते आणि तर 2 टाइम्स काय मिळणार आहे? C6H5ONa प्लस बाहेर काय पडणार आहे तर H2 इन विच स्टेट? गॅशियस स्टेट. सो ह्याचं नाव काय आहे? सोडियम फिनॉक्साइड. ह्याचं नाव काय आहे? सोडियम काय आहे तर फिनॉक्साइड. सो व्हेन फिनॉल इज ट्रीटेड विथ सोडियम मेटल, it undergoes breaking of O-H bond and we get sodium phenoxide. सिमिलरली आपण म्हटलं की फिनॉल कसा आहे नेचर मध्ये ऍसिडिक, तो बेस बरोबर पण रिॲक्ट करू शकतो. सो परत C6H5OH ऍसिड आहे हा, ह्याला बेस बरोबर रिॲक्ट केलं. कोण आहे बेस? सोडियम हायड्रॉक्साइड. इथं बघा, हा O- आहे आणि हा H काय आहे तर प्लस, Na काय आहे तर प्लस, प्लसला काय रिप्लेस होते तर प्लस, प्लसला काय रिप्लेस होते? प्लस. प्लसला प्लस जर रिप्लेस होत असेल तर इथं काय येणार आहे? C6H5O- काय येणार आहे तर Na प्लस बाहेर काय पडणार आहे तर H2O. ह्याचं नाव काय आहे सांगा? सोडियम काय आहे तर फिनॉक्साइड. काय आहे? काय आहे? सोडियम फिनॉक्साइड. समजतंय का? ठीक आहे. तर एक लक्षात घ्या की ठीक आहे, हे फिनॉल आहे, सोडियम बरोबर रिॲक्ट करतो, हा ऍसिडिक आहे, फिनॉल ऍसिडिक आहे आणि NaOH काय आहे तर बेसिक. सो ऍसिड प्लस बेस तुम्हाला सॉल्ट आणि काय मिळालं तर वॉटर. पण इथं जो फिनॉल आहे ना, ऑर्गॅनिक ऍसिड असल्यामुळे हा वीक ऍसिड आहे आणि बेस तुमचा काय आहे तर स्ट्रॉंग काय आहे तर बेस आहे. वीक ऍसिड आणि काय आहे? स्ट्रॉंग बेस. आता जर तुम्ही वीक बेस घेतला म्हणजे फिनॉल बरोबर C6H5OH, ह्याला सोडियम बायकार्बोनेट बरोबर ट्रीट केला तर नो रिॲक्शन. या केसमध्ये रिॲक्शन घडत नाही, कारण हा ही वीक ऍसिड आहे आणि हा वीक काय आहे तर बेस. लक्षात घ्या की तुमचा वीक ऍसिड आणि वीक बेस रिॲक्ट होत नाही. पण पुढे जाऊन आपण जेव्हा कार्बोक्सिलिक ऍसिड्स बघणार, काय बघणार? त्या कार्बोक्सिलिक ऍसिड्स मध्ये आपण असं बघणार की फिनॉल जो आहे, कार्बोक्सिलिक ऍसिड जो आहे त्यामध्ये पण OH बॉन्ड आहे, तो बॉन्ड ब्रेक होऊन सोडियम बायकार्बोनेट बरोबर तो रिॲक्ट करू शकतो आणि तुम्हाला रिॲक्शन सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड देतं. समजतं का? त्याच्यामध्ये पण कसला बॉन्ड असतो तर OHच बॉन्ड असतो. कसला बॉन्ड असतो? OH बॉन्ड.
समजते का मी काय सांगितलं? हा फिनॉल आहे वीक ऍसिड, हा सोडियम बायकार्बोनेट आहे वीक बेस. ह्यामध्ये रिॲक्शन होत नाही. पण जर इथं कार्बोक्सिलिक ऍसिड आहे तर कार्बोक्सिलिक ऍसिड बरोबर सोडियम बायकार्बोनेट रिॲक्ट होतं आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर देतं आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर दिलं तर लाईम वॉटर टर्न्स काय होते? मिल्की. म्हणजे जर तुम्ही सोडियम बायकार्बोनेट घेतला आणि रिॲक्ट केला ऍसिड बरोबर, ऑर्गॅनिक ऍसिड, तर लाईम वॉटर टर्न्स मिल्की झाला तर तो कार्बोक्सिलिक ऍसिड होता. जर लाईम वॉटर मिल्की टर्न झाला नाही तर तो कोण होता? फिनॉल. कारण फिनॉल सोडियम बायकार्बोनेट बरोबर रिॲक्ट होत नाही. सो दिस इज वन ऑफ द डिस्टिंग्विशिंग टेस्ट की तुम्ही जर परत कार्बोक्सिलिक ऍसिड घेतला RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH आणि ह्याला जर सोडियम बायकार्बोनेट बरोबर काय केला? ट्रीट केला तर इथं काय मिळणार आहे? RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड ONA सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. परत हा कार्बन डायऑक्साइड कार्बोनेट आहे तो काय म्हणून बाहेर पडतो? CO2 प्लस इथं काय बाहेर पडते तर H2O. सो इथं काय मिळालं तुम्हाला? सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. ठीक आहे, सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड आहे. इथं मेन आहे कार्बन डायऑक्साइड. कोण आहे मेन? मग कार्बन डायऑक्साइड जर बाहेर पडला तर लाईम वॉटर टर्न्स, कार्बन डायऑक्साइड जर बाहेर पडला तर लाईम वॉटर टर्न्स, पण सोडियम बायकार्बोनेट फिनॉल बरोबर रिॲक्ट करत, कारण तेवढी त्याची ताकद नाहीये फिनॉलची ह्याच्याबरोबर रिॲक्ट व्हायची. सो तुमचा फिनॉल जो आहे तो मेटल्स बरोबर रिॲक्ट करू शकतो, स्ट्रॉंग बेसिस बरोबर रिॲक्ट करू शकतो, पण वीक बेस बरोबर रिॲक्ट करू शकत नाही. ज्यामध्ये आपण रिॲक्शन इन्व्हॉल्विंग ब्रेकिंग ऑफ काय बघतो तर O-H बॉन्ड. रिॲक्शन लिहून घ्या. H बॉन्ड मध्ये इस्टरिफिकेशन असते. काय असते? इस्टरिफिकेशन. आणि या इस्टरिफिकेशन मुळे तुम्हाला काय मिळतात? अरोमॅटिक इस्टर्स. काय मिळतात? अरोमॅटिक काय मिळत असतात तर इस्टर्स. सेम रिॲक्शन्स आहे, अल्कोहोल्स मध्ये जी झाली तीच रिॲक्शन आहे, फक्त इथं आपण अल्कोहोलच्या जागे फिनॉल घेणार आहे. काय घेणार आहे? अल्कोहोलच्या जागे. कोणाच्या जागे? कोणाच्या जागे? अल्कोहोलच्या जागे काय घेणार आहे तर फिनॉल घेणार आहे. आता इथं बघा, सगळ्यात पहिला जेव्हा फिनॉल C6H5OH हा फिनॉल जो आहे हा कार्बोक्सिलिक ऍसिड बरोबर ट्रीट करतो. कशाबरोबर ट्रीट करतो? आता बेसिक कार्बोक्सिलिक ऍसिड घेते, ऍसिटिक ऍसिड, आणि रिव्हर्स मध्ये लिहिते C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय येणार आहे तर CH3. इथं O-H हा बॉन्ड काय होणार आहे तर ब्रेक, आणि इथं C डबल बॉन्ड O चा पण बॉन्ड काय होणार आहे तर ब्रेक. लक्षात घ्या, फिनॉल आहे, फिनॉलचं कोणतं बॉन्ड ब्रेक होणार आहे? O-H. OH बॉन्ड ब्रेक होणार आहे. आणि कार्बोक्सिलिक ऍसिड मधला कोणता ग्रुप येणार आहे तर OH. ही रिॲक्शन रिव्हर्सिबल असते, ऍसिडिक कंडिशनला होत असते. मग इथं फॉर्म होताना काय होते? C6H5 इथं काय येणार आहे O, C डबल बॉन्ड O काय येणार आहे CH3. ह्याचं नाव काय असणार आहे तर फिनिल. हा फिनिल ग्रुप आहे, हा ऍसिटिक ऍसिड होता ना, त्याचं नाव काय असणार आहे तर फिनिल काय असणार आहे तर ऍसिटेट. परत बाय प्रोडक्ट काय असणार आहे सांगा? वॉटर. बाय प्रोडक्ट काय असतं? वॉटर. हे बघा, या केसमध्ये रिॲक्शन रिव्हर्सिबल आहे. काय आहे रिॲक्शन? मग वॉटर फॉर्म झाल्याबरोबर रिमूव्ह करून टाकायचं. म्हणजे तुम्ही एक प्रोडक्ट काय करताय? काढताय. त्यामुळे तुमचा इक्विलिब्रियम कायम कुठं शिफ्ट होणार आहे? लेफ्ट टू राईट, लेफ्ट टू राईट. रिव्हर्सिबल आहे, रिव्हर्सिबल आहे, त्यामुळे रिॲक्शन रिव्हर्स व्हायला नको. रिॲक्शन रिव्हर्स व्हायला नको म्हणून आपण काय करायचं तर त्याला कशाबरोबर करायचं रिॲक्ट? कशाबरोबर रिॲक्ट करायचं? वॉटर रिमूव्ह करून टाकायचं. रिॲक्ट नाही करायचं. काय करायचं? वॉटर रिमूव्ह. मग इथं काय झालं लक्षात येते का? फिनॉल प्लस कार्बोक्सिलिक ऍसिड. फिनॉल प्लस कार्बोक्सिलिक ऍसिड काय देते?
अरोमॅटिक. काय अरोमॅटिक? इस्टर. फिनॉल प्लस कार्बोक्सिलिक ऍसिड इस्टर तर आहे, पण कसला इस्टर आहे तर अरोमॅटिक आहे. ठीक आहे. परत नेक्स्ट बघा, फिनॉल घेतला, या फिनॉलला ऍसिल क्लोराईड बरोबर ट्रीट केलं. Cl C डबल बॉन्ड O CH2 आणि इथं काय आहे तर CH3. हा O मायनस आहे आणि हा H काय आहे तर प्लस. हा काय आहे तर प्लस. मग प्लसला काय रिप्लेस होते तर प्लस. प्लसला काय रिप्लेस होते? मग प्लसला प्लस रिप्लेस झालं. इथं ही रिॲक्शन घडवताना कोणाच्या प्रेझेन्स मध्ये घडवायची? पायरिडिन. कारण ह्याचा जो बाय प्रोडक्ट आहे ऍसिड आहे HCl, स्ट्रॉंग ऍसिड आहे. काय आहे? स्ट्रॉंग ऍसिड आहे, तर त्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी काय यूज करायचा? स्ट्रॉंग बेस. त्यामुळे रिॲक्शन मीडियमच कोणती घ्यायची तर पायरिडिन घ्यायची, तो की स्ट्रॉंग बेस आहे. जो बाय प्रोडक्ट HCl फॉर्म होईल नील, त्याला काय करणार आहे तर न्यूट्रलाइज. काय करणार आहे त्याला? आता इथं बघा, हा C6H5 आहे, इथं O, परत C डबल बॉन्ड O, OH ब्रेक झाला ना, मग इथं हा पूर्ण ग्रुप जॉईन होणार आहे. C डबल बॉन्ड O CH2 सिंगल बॉन्ड CH3. सो ह्याचं नाव काय सांगा? फिनिल. काय फिनिल? फिनिल प्रोपिओनेट. काय नाव आहे ह्याचं? काय नाव आहे ह्याचं? फिनिल प्रोपिओनेट. कारण प्रोपिओनिल क्लोराईड आहे हा. ह्याचं नाव काय आहे? प्रोपिओनिल क्लोराईड. काय नाव आहे याचं? प्रोपिओनिल क्लोराईड. परत इथं बघा, फिनॉल प्लस ऍसिल क्लोराईड. फिनॉल प्लस ऍसिल क्लोराईड काय देते आपल्याला? फिनॉल प्लस ऍसिल क्लोराईड अरोमॅटिक इस्टर. कसला इस्टर देतोय? कसला इस्टर देतोय? अरोमॅटिक इस्टर. समजते का मी काय सांगते? येस और नो? आता परत कार्बोक्सिलिक ऍसिड फिनॉल घेतला, आणि हा जो फिनॉल आहे या फिनॉल बरोबर ऍसिटिक अनहायड्राइड बरोबर ट्रीट केलं. CH3 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O C डबल बॉन्ड O इथं काय आहे तर CH3. ठीक आहे. बर, ऍसिडिक कंडिशनला ही रिॲक्शन घडते. हे बघा, हा C डबल बॉन्ड O प्लस आहे आणि हा काय आहे तर मायनस. हा O मायनस आहे आणि H काय आहे तर प्लस. आपण काय म्हणतो? प्लसला काय रिप्लेस होणार आहे तर प्लस. मग प्लसला जर प्लस रिप्लेस होणार आहे, इथं काय येणार आहे? C6H5, इथं O, परत इथं काय येणार आहे? C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय येणार आहे? CH3 प्लस बाय प्रोडक्ट काय असणार आहे? CH3C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH. परत याचं नाव काय असणार आहे? फिनिल ऍसिटेट. काय नाव असणार आहे? फिनिल ऍसिटेट. आणि हा कोण आहे सांगा? ऍसिटिक ऍसिड. कोण आहे हा? समजते इथपर्यंत? येस ऑर नो? समजलं? इस्टरिफिकेशन. बघा परत इथं काय बाय आहे बघा, फिनॉल प्लस ऍसिड अनहायड्राइड. फिनॉल प्लस ऍसिड अनहायड्राइड काय देते तर परत अरोमॅटिक. काय देते? अरोमॅटिक इस्टर. काय देते? अरोमॅटिक इस्टर. समजते इथपर्यंत? फिनॉल प्लस कार्बोक्सिलिक ऍसिड इस्टर. फिनॉल प्लस ऍसिल क्लोराईड इस्टर. फिनॉल प्लस ऍसिड अनहायड्राइड इस्टर. कसलं ब्रेकिंग झालं? OH बॉन्ड. ह्याला इस्टरिफिकेशन म्हणतो. आणि इस्टर फॉर्म झालंय हे मोस्टली कसं समजतं तर फ्रुटी स्मेल येते. कसलं स्मेल येते? How the formation of ester is detected? By its fruity smell, because esters are having fruity smell and they are used in fragrance.
फ्रॅग्रन्स मध्ये काय केलं जातं तर यूज केलं जातं. ठीक आहे, लिहून घ्या इस्टरिफिकेशनचा पॉइंट. See, the next we are going to discuss is electrophilic substitution reaction. आता इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन का होते तर फिनॉल अरोमॅटिक कंपाऊंड आहे ज्याला OH ग्रुप जॉईन आहे आणि OH ग्रुप कसा असतो तर इलेक्ट्रॉन डोनेटिंग. इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहे म्हणजे तो ऑर्थो आणि पॅरा पोझिशनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढवतो, त्यामुळे तिथला CH बॉन्ड इझिली काय होऊ शकतो ब्रेक. दुसरं OH जो बॉन्ड आहे COH बॉन्ड जो आहे त्याला पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर येते. कसला कॅरेक्टर येतो आणि पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर असल्यामुळे त्याची बॉन्ड लेंथ कमी झाली, बॉन्ड स्ट्रेंथ काय झाली वाढली, त्यामुळे तो बॉन्ड इझिली काय होणार नाही तर ब्रेक होणार नाही. इथं बघा इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शनला हा C6H5 इथं काय आहे तर OH, ह्याच्याकडे लोन पेर आहे. सो हा लोन पेर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे तर बॉन्ड पेर, आणि बॉन्ड पेर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे तर लोन पेर. परत शिफ्टिंग झालं C6H5 इथं लोन पेर येणार आहे, इथं डबल बॉन्ड OH प्लस. परत हा लोन पेर कशामध्ये कन्वर्ट होणार, हा लोन पेर कशामध्ये कन्वर्ट होणार बॉन्ड पेर, आणि बॉन्ड पेर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे तर लोन पेर. परत काय येणार आहे C6H5 इथं डबल बॉन्ड, इथं डबल बॉन्ड, इथं लोन पेर, इथं डबल बॉन्ड OH प्लस. परत हा लोन पेर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे बॉन्ड पेर. बरं इथं बघा परत हा लोन पेर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे तर बॉन्ड पेर, आणि हा बॉन्ड पेर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे तर लोन पेर. मग इथं परत काय असणार आहे C6H5 इथं OH, इथं लोन पेर टू बॉन्ड पेर, परत इथं काय येणार आहे तर लोन पेर, परत डबल बॉन्ड OH यावरती चार्ज काय येणार आहे प्लस. परत हा लोन पेर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे बॉन्ड पेर, बॉन्ड पेर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे लोन पेर. सो इथं परत काय येणार आहे इथं एक बॉन्ड, इथं एक बॉन्ड, इथं एक बॉन्ड, आणि इथं काय येणार आहे OH असणार आहे, आणि त्यावरती चार्ज काय येणार आहे तर सॉरी प्लस चार्ज येणार नाही. सो हा बॉन्ड पेर कशामध्ये कन्वर्ट झाला तर बॉन्ड पेर कशामध्ये कन्वर्ट झाला लोन पेर. इथं बघा मग ह्या थ्रू आउट द स्ट्रक्चर तुम्हाला काय दिसतंय ऑर्थो पॅरा आणि ऑर्थो पोझिशनची काय वाढली आहे इलेक्ट्रॉन डेन्सिटी, म्हणजे इथला CH बॉन्ड इझिली काय होऊ शकतो ब्रेक, पहिली गोष्ट. दुसरं C डबल बॉन्ड OH, C डबल बॉन्ड OH, C डबल बॉन्ड OH म्हणजे पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर आला. पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर आल्यामुळे तो बॉन्ड इझिली काय होऊ शकत नाही ब्रेक होऊ शकत. समझ में आने लगे, सॉरी समजतंय का, येस और नो. लिहा पहिला रेझोनेटिंग स्ट्रक्चर ड्रॉ करून घ्या. आता इथं बघा जेव्हा आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन बघणार आहे, दर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशनचे दोन दोन कंडिशन्स बघणार आहे, आणि त्या दोन दोन कंडिशन्स मध्ये एरो वरती काय लिहिले ते लक्ष देऊन ऐकायचं बघायचं. एरो वरती काय आहे, एरो वरचे सर्कमस्टान्सेस रिएक्शनला पूर्ण काय करतात तर चेंज करतात. सगळ्यात पहिला आपण बघूया फर्स्ट पार्ट, काय बघूया ब्रोमिनेशन ऑफ काय आहे तर फिनॉल. ब्रोमिनेशन ऑफ काय आहे तर फिनॉल. आता जर आपण ब्रोमिनेशन ऑफ फिनॉल चेक केला इथं बघा हा C6H5 काय आहे तर OH आहे. ह्याला जर मी ब्रोमिन बरोबर काय केलं ट्रीट केलं इन प्रेझेन्स ऑफ वॉटर, ब्रोमिन बरोबर ट्रीट केलं. फिनॉलला कशाबरोबर ट्रीट केलं ब्रोमिन बरोबर. पण ब्रोमिन वॉटर, ब्रोमिन तर आहे डिझॉल्व पण कशामध्ये डिझॉल्व आहे
वॉटर. सो ब्रोमीन वॉटर. काय वॉटर? तर तुमच्या ऑर्थो पॅरा ऑर्थो तिन्ही पोझिशनला ब्रोमीन जॉईन होते आणि तुम्हाला 3, 2,4,6 2,4,6 ट्रायब्रोमोफिनॉल मिळेल. म्हणजे इथं प्रोडक्ट मिळताना काय मिळते? C6H5. इथं काय मिळणार आहे? OH. ऑर्थो पोझिशनला ब्रोमीन, पॅरा पोझिशनला ब्रोमीन, परत ऑर्थो पोझिशनला ब्रोमीन. इथं किती टाइम्स Br2 घेऊया? 3 टाइम्स Br2. मग इथं बाय प्रोडक्ट काय मिळणार आहे? 3 टाइम्स काय मिळणार आहे? HBr. सो इथं आपल्याला मिळताना काय मिळालं? 2,4,6 डॅश ट्राय ब्रोमो काय असणार आहे तर फिनॉल. समजून घ्या ही रिएक्शन. काय सांगितलं मी तुम्हाला की जेव्हा तुम्ही ब्रोमिनेशन ऑफ फिनॉल म्हणताय पण ब्रोमिनेशन ऑफ फिनॉल इन वॉटर करताय, ब्रोमिन इन वॉटर, तुम्हाला असं 3 टाइम्स ब्रोमिन वगैरे देणार नाहीये. हे तुम्ही बॅलन्सिंग साठी वापरताय. इथला हायड्रोजन, इथला हायड्रोजन, इथला हायड्रोजन, किती हायड्रोजन निघाले? 3. 3 हायड्रोजन बरोबर 3 ब्रोमीन काय होणार आहेत तर कंबाईन होणार आहेत. समजतंय का? नाउ दिस इज ब्रोमिनेशन ऑफ फिनॉल इन प्रेझेन्स ऑफ ब्रोमीन वॉटर. नेक्स्ट, when phenol is treated with bromine in presence of carbon disulfide. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? इट इज अन इनर्ट सॉल्व्हेंट कार्बन डायसल्फाइड किंवा कार्बन टेट्रा क्लोराइड किंवा कार्बन टेट्रा, तो पण इनर्ट सॉल्व्हेंट आहे. कसला सॉल्व्हेंट आहे? सो आपल्याला मिळताना काय मिळतंय? C6H5. इथं काय येणार आहे तर OH. पॅरा पोझिशनला काय जॉईन होणार? ब्रोमीन. परत C6H5 इथं OH आणि ऑर्थो पोझिशनला काय जॉईन होणार? ब्रोमीन. प्लस बाहेर काय पडणार आहे तर HBr. बाळांनो, हा 1 मोल आहे. हा 1 मोल आहे म्हणजे यामध्ये किती कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहेत? 6.022 into 10⁻23 पार्टिकल्स. यामध्ये एक मेजर आणि एक काय मिळणार आहे? मायनर. मग त्या 6.022 into 10⁻23 पार्टिकल्स मधले मॅक्सिमम पार्टिकल्स पॅरा पोझिशनला जॉईन होणार आहेत. सो आपल्याला मिळताना पॅराब्रोमोफिनॉल हा काय मिळणार आहे तर मेजर आणि ऑर्थोब्रोमोफिनॉल हा काय मिळणार आहे तर मायनर. समजतंय का? येस ऑर नो? असंच तुम्हाला नायट्रेशनला 2 रिएक्शन मिळणार आणि सल्फोनेशनला पण किती रिएक्शन मिळणार आहेत? 2. ब्रोमीन, हे बघा, फिनॉलला जर तुम्ही ब्रोमीन बरोबर ट्रीट केलं इन प्रेझेन्स ऑफ व्हॉट? इन प्रेझेन्स ऑफ व्हॉट? ब्रोमीनला जर तुम्ही फिनॉल बरोबर ट्रीट केला इन प्रेझेन्स ऑफ व्हॉट? वॉटर, तर तुम्हाला 2,4,6 ट्रायब्रोमोफिनॉल मिळतंय. आणि परत तुम्ही फिनॉलला ब्रोमीन बरोबर ट्रीट केलं कार्बन डायसल्फाइड इनर्ट सॉल्व्हेंटच्या प्रेझेन्स मध्ये, तर तुम्हाला पॅराब्रोमोफिनॉल आणि ऑर्थोब्रोमोफिनॉल मिळणार. समजतंय? आता ब्रोमिनेशन ऑफ फिनॉल नंतर नेक्स्ट आहे नायट्रेशन ऑफ फिनॉल. ब्रोमिनेशन ऑफ फिनॉल नंतर काय आहे तर नायट्रेशन ऑफ काय आहे तर फिनॉल. सो आता आपण नायट्रेशन ऑफ फिनॉल शौर्य 2 कॅटेगरी मध्ये करतो. नायट्रेशन ऑफ फिनॉल एक आहे इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट नायट्रिक ऍसिड, दुसरे आहे इन प्रेझेन्स ऑफ नायट्रेटिंग मिक्सचर. नायट्रेटिंग मिक्सचर म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड प्लस कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड, हे 2 ऍस्पेक्ट्स काय करतो? यूज करतो. आता नायट्रेशन ऑफ फिनॉल मध्ये सगळ्यात पहिला बघा, आपण काय घेतला? फिनॉल घेतला. ह्या फिनॉलला कशाबरोबर ट्रीट करतो? डायल्यूट नायट्रिक ऍसिड. नायट्रिक ऍसिड HNO3. हा HNO3 सेपरेट होताना काय होतो? OH डॅश काय होतो तर NO2. OH डॅश NO2. आता OH काय असतं तर मायनस आणि NO2 काय असतं तर प्लस. मग NO2 जो आहे तो ऑर्थो आणि कोणत्या पोझिशनला जॉईन होणार आहे? पॅरा. सो इथं काय येणार आहे? C6H5. इथं काय येणार आहे? OH. मग एकदा ऑर्थो पोझिशनला नायट्रो ग्रुप जॉईन होणार आहे, एकदा
ऑर्थो पोझिशनला नायट्रो ग्रुप जॉईन होणार आहे आणि एकदा काय होणार आहे तर पॅरा पोझिशनला नायट्रो ग्रुप काय होणार आहे तर जॉईन. बट सगळ्यात इंटरेस्टिंग फॅक्ट इथं असं आहे की आतापर्यंत आपण पॅरा नायट्रोफिनॉल मेजर प्रोडक्ट बघतो आणि ऑर्थो नायट्रोफिनॉल काय बघतो मायनर. पॅरा नायट्रोफिनॉल काय बघताय मायनर आणि ऑर्थो नायट्रोफिनॉल काय बघतो आपण मेजर. इथे लक्षात मी काय सांगते ते ऑर्थो नायट्रोफिनॉल आपण काय बघतो नॉर्मली इथं उलट आहे. नॉर्मली पॅरा नायट्रोफिनॉल काय असतंय आणि ऑर्थो नायट्रोफिनॉल काय असायला पाहिजे मायनर, कारण आपण ऑर्थो मायनर म्हणतो आणि पॅरा काय म्हणतो तर मेजर. पण या केसमध्ये स्पेशली ह्याच्या केसमध्ये हे जे आहे ना ऑर्थो नायट्रोफिनॉल तो मेजर असतो आणि पॅरा नायट्रोफिनॉल तो काय असतो मायनर. उलट असतं इथं. नॉर्मली पॅरा डायरेक्टिंग काय असतं मेजर आणि ऑर्थो डायरेक्टिंग काय असतं मायनर. बट दिस इज वन ऑफ द एक्सेप्शनल केस ज्यामध्ये ऑर्थो नायट्रोफिनॉल काय असते मेजर आणि पॅरा नायट्रोफिनॉल काय असते मायनर असते. बरं इथं बघा हा C6H5 इथं काय आहे OH आणि इथं N डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O 1 2 3 4 5 6 इथं मायनस येणार. सो हा हायड्रोजन काय आहे तर प्लस, ऑक्सिजन काय आहे तर मायनस. तर यामध्ये ही जी बॉन्डिंग होते ना सेम मॉलिक्यूल मध्ये कशामध्ये बॉन्डिंग झाली सेम मॉलिक्यूल मध्ये बॉन्डिंग झाली. ह्या सेम मॉलिक्यूल मध्ये बॉन्डिंग जेव्हा होते ह्याला म्हणतो आपण इंट्रा मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. कसली बॉन्डिंग आहे यामध्ये हा. आणि या इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग पण एक रिझन आहे की पटपट नायट्रो पोझिशनला म्हणजे ऑर्थो पोझिशनला NO2 काय होत जातं जॉईन होत जातं. ऍक्च्युली काय जेव्हा NO2 आला ना तर NO2 ला काय करतं NO2 च्या ऑक्सिजनला म्हणजे हा पूर्ण सेपरेट ग्रुप जर असेल तर NO2 च्या ऑक्सिजनला फिनॉलचा हायड्रोजन काय करायला लागतो अट्रॅक्ट करायला लागतो. त्यामुळे काय होतं की तुम्हाला ऑर्थो नायट्रोफिनॉल काय मिळतं मेजर आणि पॅरा नायट्रोफिनॉल काय मिळतं मायनर. आता ऑर्थो नायट्रोफिनॉल मध्ये इंट्रामॉलिक्युलर म्हणजे एका मॉलिक्यूलच्या आत. इंट्रामॉलिक्युलर म्हणजे एका मॉलिक्यूलच्या आत इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग होते. आणि पॅरा नायट्रोफिनॉल मध्ये इथं बघा हे दोन पॅरा डायरेक्टिंग आहेत. पॅरा डायरेक्टिंग मध्ये काय होतंय की बाजूच्या OH जो आहे तो कोणाला बॉन्ड करतो ऑक्सिजनला. सो ऑक्सिजन निगेटिव्हली चार्ज असतं आणि हायड्रोजन काय असते पॉझिटिव्ह. पण आजूबाजूच्या मॉलिक्यूल मध्ये बॉन्डिंग होते. इथं पण आजूबाजूच्या मॉलिक्यूल मध्ये काय होतंय बॉन्डिंग. जेव्हा दोन आजूबाजूच्या मॉलिक्युल्स मध्ये बॉन्डिंग होते त्याला आपण कसलं बॉन्डिंग म्हणतो इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. काय म्हणतो आपण याला इंटरमॉलिक्युलर काय म्हणतो हायड्रोजन बॉन्डिंग. आणि जेव्हा सेम मॉलिक्युलच्या मध्ये बॉन्डिंग होतं सेम मॉलिक्युल मध्ये वेगळ्या मॉलिक्युल मध्ये नाही इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. मग मला एक सांगा काय एकामध्ये इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग होते आणि एकामध्ये इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग होते. त्या प्रकारे कोणाचा मेल्टिंग पॉइंट किंवा बॉइलिंग पॉइंट जास्त असणार आहे ऑर्थो नायट्रोफिनॉलचा का पॅरा नायट्रोफिनॉलचा. कोणाचा बॉइलिंग पॉइंट किंवा मेल्टिंग पॉइंट जास्त असणार आहे का मेटा नाहीच आहे. हे बघा पॅरा नायट्रोफिनॉल मध्ये आजूबाजूच्या मॉलिक्युल्स मध्ये बॉन्डिंग होत आहे. म्हणजे जर बॉईल करायचं आहे तर मला दोन कॉन्स्टिट्युएंट पार्टिकलला अवे फ्रॉम इच अदर न्यायला पाहिजे.
म्हणजे ह्या केसमध्ये मला फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय लागणार आहे, जास्त. त्यामुळे ह्याला सेपरेट करण्यासाठी पण फोर्स ऑफ अट्रॅक्शन ह्यामध्ये जास्त आहे, त्यामुळे ह्याला सेपरेट करायला एनर्जी पण काय लागणार आहे, जास्त. एनर्जी जास्त म्हणजे हीट जास्त, हीट जास्त म्हणजे टेम्परेचर जास्त, म्हणजे मेल्टिंग पॉईंट किंवा बॉइलिंग पॉईंट काय असणार आहे, जास्त. आणि ह्या केसमध्ये मॉलिक्युलच्या मध्येच आहे निमिष, मॉलिक्युलच्या सेम मॉलिक्युल मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग आहे. मग सेम मॉलिक्युल मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग आहे, बाजूच्या मॉलिक्युल मध्ये नाहीये, मध्ये त्याचा कॉन्टॅक्ट बाजूच्या मॉलिक्युल बरोबर नाहीये, म्हणजे सेपरेट करायला एनर्जी जास्त लागणार. सो कोणाचं बॉइलिंग पॉईंट किंवा मेल्टिंग पॉईंट जास्त असणार आहे, पॅरा. पॅरानायट्रोफिनॉलचं मेल्टिंग किंवा बॉइलिंग पॉईंट जास्त असणार आहे, कारण त्यामध्ये इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग असते. काय असते? आणि ऑर्थोनायट्रोफिनॉल मध्ये इंट्रा मॉलिक्युलर, म्हणजे सेम मॉलिक्युलच्या आत. सो ऑलवेज कीप इन माइंड, पॅरानायट्रोफिनॉलचा मेल्टिंग पॉइंट किंवा बॉइलिंग पॉइंट हा जास्त असतो कोणापेक्षा, ऑर्थोनायट्रोफिनॉलच्या मेल्टिंग पॉइंट किंवा बॉइलिंग पॉइंट पेक्षा. कारण कारण पॅरानायट्रोफिनॉल मध्ये इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग होते, म्हणजे दोन मॉलिक्युल्सच्या मध्ये. आणि ऑर्थोनायट्रोफिनॉल मध्ये इंट्रा मॉलिक्युलर, सेम मॉलिक्युल मध्ये, त्यामुळे बाजूच्या मॉलिक्युल बरोबर तेवढा कॉन्टॅक्ट येत नाही. ठीक आहे, हे झालं नायट्रेशन ऑफ फिनॉल. ह्यामध्ये पहिला पॉइंट लिहा, नायट्रेशन ऑफ फिनॉल मध्ये बाय युझिंग डायल्यूट HNO3. ठीक आहे. नेक्स्ट नायट्रेशन बघायचं आहे बाय युझिंग कॉन्सन्ट्रेटेड HNO3. आता कॉन्सन्ट्रेटेड HNO3 फक्त कॉन्सन्ट्रेटेड HNO3 असं नसतं, आपण त्यामध्ये नायट्रेटिंग मिक्सचर वापरतो. काय वापरतो? नायट्रेटिंग मिक्सचर. ह्या नायट्रेटिंग मिक्सचर मध्ये कोण आहे? कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड प्लस कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. नायट्रेटिंग मिक्सचर कोण आहे? कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड प्लस कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. मी तुम्हाला पहिला सांगितलं, फिनॉल हा हायली रिंग ऍक्टिव्हेटिंग आहे, आणि हायली रिंग ऍक्टिव्हेटिंग आहे, आणि तुम्ही जर आणि कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड आणि कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड स्ट्रॉंग नायट्रेटिंग मिक्सचर युज केला, तर जसं ब्रोमिन मध्ये झालं की नाही, ब्रोमिन इन वॉटर मध्ये ऑर्थो पोझिशन, पॅरा पोझिशन, आणि ऑर्थो पोझिशनला काय जॉईन झाला तर NO2 ग्रुप काय झाला, जॉईन. सेम ह्या केस मध्ये पण काय होतंय, ऑर्थो, पॅरा, ऑर्थो तिन्ही पोझिशनला कोणता ग्रुप जॉईन होतो, नायट्रो, आणि आपल्याला मिळतंय 2,4,6 ट्राय नायट्रोफिनॉल, ज्याला आपण कसला ऍसिड म्हणतो, पिकरिक ऍसिड. कसला ऍसिड म्हणतो? मग इथं बघा, हा बाय युझिंग कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड मध्ये काय घेतला आपण इथं, हा फिनॉल घेतला. या फिनॉलला आपण कशाबरोबर ट्रीट केला, नायट्रिक ऍसिड. नायट्रिक ऍसिड किती टाइम्स घेणार आहे तर 3 टाइम्स. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. इथं OH मायनस आहे आणि NO2 काय आहे तर प्लस. परत ऑर्थो, पॅरा आणि ऑर्थो या तिन्ही पोझिशनला कोणता ग्रुप जॉईन होणार आहे तर NO2 ग्रुप काय होणार आहे तर जॉईन होणार आहे. सो इथं काय येणार आहे, C6H5. इथं काय येणार आहे, OH. परत इथं काय येणार आहे, NO2. इथं पण काय येणार आहे, NO2. आणि इथं पण काय येणार आहे, NO2. ह्याचं नाव काय आहे, 2,4,6 ट्राय नायट्रोफिनॉल. आणि 2,4,6 ट्राय नायट्रोफिनॉलचा पण कसला ऍसिड सांगतो बाळांनो, पिक्रिक ऍसिड. And this picric acid is used for the preparation of insecticide as well as it is used for the preparation of explosives. काय बनवण्यासाठी वापरलं जातं, समझ में आ रहा है, यस और नो? मी पहिलाच सांगितलं, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन फिनॉलचे 2 कॅटेगरी मध्ये होत असतात, ब्रोमिनचं, ब्रोमिन इन वॉटर, ब्रोमिन इन कार्बन डायसल्फाइड. इथं डायल्यूट HNO3 आणि काय घेतलं तर कॉन्सन्ट्रेटेड HNO3. लिहून घ्या पहिला डायल्यूट HNO3 चं, लिहून घ्या डायल्यूट HNO3, लिहून घ्या डायल्यूट HNO3. काय झालं रे, काय 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 वेगळं, हा ते वेगळं खाली लिहून घ्या.
लिहून झालं हे? का? का? 11:30ला चालतंय. नाही, सांगितलंय मला. 10 ते 10:30 पॉसिबलच नाही. 11:30 पर्यंत या म्हटले. तुमच्या मॅडम फोन लावू ऑफिसला? ऑफिसला फोन लावू? सांग नाही. मी आता ह्याला पण लावते फोन, जीकेजीला पण फोन लावते, विवेकानंदला पण फोन लावते आणि न्यू मॉडेलला पण फोन लावते. कोतवाललाच लावते. काय नाही, कोतवालचा नंबर आहे माझ्याकडे. कोतवालनं सांगितलंय. विवेकानंदचं मला माहित आहे. विवेकानंदचे पण आहेत. विवेकानंदचे प्रिन्सिपल ओळखीचे आहेत. नंतर तुम्हाला आरामात करून देतात ऍडमिशन. काय नाही म्हटलेलं त्याने. काय? काय? पावणे 11लाच सोडणार, लवकर नाही सोडणार. जाऊ शकताय साड्या. होय. काय ना, काहीही होत नाही. काय नाही. काय नाही. लिहून झालं की सांगा. चेक करू? शौर्य चेक करू? हे स्ट्रक्चर पण ड्रॉ करून घ्या, इंटरमॉलिक्युलर आणि इंट्रामॉलिक्युलर, आणि ते लिहून घ्या की ऑर्थोनायट्रोफिनॉलचं बॉइलिंग पॉईंट कमी असतं आणि पॅरानायट्रोफिनॉलचं बॉइलिंग पॉईंट जास्त असते. हे इथं लिहून घे की इंट्रामॉलिक्युलर म्हणून. आणि इथं इंटरमॉलिक्युलर. इंटरमॉलिक्युलर. ए बाबा तुझं का बस रे. ए बाबा नको मला काय सांगू. मला खूप भीती वाटते. काय? नाही रे बाबा. नायट्रोजनचा इंटरमॉलिक्युलर. एन डबल बॉन्ड आहे तो. सिंगल बॉन्ड O मायनस. पुढे आहे की अजून. ही एकच आहे की. ही एकच रिॲक्शन ना, आणि त्याचे 2 पॉइंट्स. हेलो सर, आयशा बात करूं? आयशा काजी. काजी बात करूं? हाँ, आज लास्ट डेट है एडमिशन का 12वीं के? नहीं नहीं नहीं, एडमिशन फॉर्म बच्चे भरने के सो। हाँ, 11वीं से 12वीं को जाने वाले। नहीं ना? ठीक है हाँ। उन्हें भी वो बोल रहे, दोनों का सेमच रहता. अजून एंड आहे. 1 मेच्या आधी भरायचंय. 1 मे पण नाही, तुमच्या जून मध्ये आहे. जून 15 पर्यंत चालते तुम्हाला ऍडमिशन केलं तर. झालं, चेंज करू स्क्रीन? फॉर्म तुम्हाला आरामात 1 पर्यंत मिळू शकतं. भरायची काही गडबड नाही आणि लगेच 10:30 पर्यंत भरायचं असं काय नसतंय. तुमची मॅडमच 10:30 ला येते ऑफिसची. नाही काय? हा, येऊ दे किती पण. चेंज करू स्क्रीन?
काय ना काय चाललंय? असू दे किती पण असू दे. काय नाही, वेळानं गेला 11ला गेला तर काही प्रॉब्लेम नाहीये. असं करत जाऊ नका, एवढं सांगून पण काल. अरे शौर्य, तुझे कार्यक्रम बंद कर हा. कधी बघेल तेव्हा कार्यक्रम कार्यक्रम कार्यक्रम. प्लीज रे, त्रास देऊ नको हा. जा, तू जा कार्यक्रम करायला. मी 11:45ला सोडणार. झालं की सांगा. हे झालं. ऑर्थो पोझिशन, पॅरा पोझिशन. ऑर्थो पोझिशनला NO2 ग्रुप काय होतं तर जॉईन. सुमित्र कुठे आहे रे? आला की नाही गावावरून? होय ना, तो दलालला जात नाही. दलाल संध्याकाळी असते का सकाळी असते? त्याचं दुपारी असते. नेक्स्ट पार्ट बघा, सल्फोनेशन. परत सल्फोनेशन ही किती कॅटेगरीमध्ये होत आहे? 2. सल्फोनेशन पण किती कॅटेगरीमध्ये होत आहे? 2. कोणते 2 कॅटेगरी आहेत सल्फोनेशनचे? इथं बघा, पहिला बाय युजिंग डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड. बाय युजिंग व्हॉट? डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड. आणि दुसरा आहे बाय युजिंग कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. तर बाय युजिंग डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड बघा, आता हा पर्टिक्युलरली फिनॉल आहे. ह्या फिनॉलला जर आपण सल्फ्युरिक ऍसिड बरोबर ट्रीट केलं, OHSO3H, आणि हा जर डायल्यूट असेल हा, आणि रूम टेम्परेचरला ही रिॲक्शन कुठे होतीये? रूम टेम्परेचर. रूम टेम्परेचरला ऑर्थो पोझिशनचा हायड्रोजन ऍटम काय होतो? रिप्लेस. आणि हायड्रोजन प्लस असतं आणि SO3H पण काय असतं तर प्लस. म्हणजे या केसमध्ये इथं आपल्याला मिळताना काय मिळणार आहे? OH SO3 काय येणार आहे? H. म्हणजे याचं नाव काय असणार आहे तर हे बघा, जेव्हा SO3H जॉईन होतं तर SO3H पॅरेंट होतं आणि बाकीचे ग्रुप काय होतात तर सबस्टिट्युएंट. सो याचं नाव काय असणार आहे तर पॅरा हायड्रॉक्सी बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. पॅरा हायड्रॉक्सी बेन्झीन काय आहे तर सल्फोनिक काय आहे तर ऍसिड. परत हा इथं काय आहे तर OH, इथं
OH SO3H 373 केल्विन. 373 केल्विन म्हणजे 100 डिग्री सेल्सिअस. 373 केल्विन म्हणजे 373 केल्विन म्हणजे 100 डिग्री काय आलं तर सेल्सिअस. हे बघा रूम टेम्परेचर म्हणजे 298 केल्विन पण चालतं इथं. इथं काय होणार आहे, पॅरा पोझिशनला SO3 ग्रुप जॉईन होणार आहे. पॅरा पोझिशनला होणार आहे म्हणजे इथं काय येणार आहे, इथं C6H4, इथं OH, इथं काय येणार आहे तर SO3H. परत बाळांनो इथला H रिमूव्ह झाला आणि इथला OH, H प्लस OH काय येणार आहे तर H2O. परत इथं काय येणार आहे, इथला H आणि इथला OH, परत निघणार काय आहे तर H2O. म्हणजे इथं जसा हा ऑर्थो नाही, ए बाळांनो हे चुकलं की रे, हा कोण आहे ऑर्थो पोझिशन ना, ही मेन पोझिशन आहे तर ही पोझिशन कोणती आहे ऑर्थो. ही मेन पोझिशन आहे तर ही कोणती पोझिशन आहे पॅरा. म्हणजे ह्याचं नाव काय असणार आहे परत, OH तुमचा सबस्टिट्यूएंट झाला आणि सल्फोनिक ऍसिड ग्रुप काय झाला पॅरेंट झाला. म्हणजे ह्याचं नाव काय असणार आहे तर पॅरा हायड्रॉक्सी बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. आणि हा कोण आहे ऑर्थो हायड्रॉक्सी बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. एक हे बघा मेजर मायनरचा संबंध नाही आहे इथं. इथं जर डायल्यूट H2SO4 आहे, रूम टेम्परेचर आहे तर तुम्हाला ऑर्थो हायड्रॉक्सी बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. आणि जर हाय टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस आहे आणि कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड आहे तर तुम्हाला पॅरा हायड्रॉक्सी बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. हे 3 इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहेत, ब्रोमिनेशन, नायट्रेशन आणि काय आहे तर सल्फोनेशन. त्याच्या आधी आपण काय बघितलेलं होतं, रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग ब्रेकिंग ऑफ काय बघितलं तर O-H बॉन्ड. इथं कोणते रिएक्शन्स आहेत तर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. पुढे जे आपण 5 बघणार, किती रिएक्शन्स बघणार आहे 5. पुढचे जे 5 रिएक्शन आहेत ते स्पेशल टाइप ऑफ रिएक्शन्स आहेत. काय आहे त्यामध्ये कोल्बेज रिएक्शन, रिमस-रीमन रिएक्शन, रिडक्शन ऑफ फिनॉल, ऑक्सिडेशन ऑफ फिनॉल आणि लास्ट कॅटॅलायटिक हायड्रोजिनेशन ऑफ काय असणार आहे तर फिनॉल. समजतं इथपर्यंत, येस ऑर नो? ठीक आहे, लिहून घ्या रिएक्शन्स.